रविवारी शिंदे आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या राड्यानंतर अखेरीस काल शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। तर त्या संबंधित महिलेने माफी मागावी अशी थेट मागणी यावेळी या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। कोणताही कार्यक्रम असो, आपण धर्मवीरांच्या पुतळ्याला वंदन करून कार्यक्रम सुरू करतो। त्याच प्रकारे आमचे नेते कट्टर शिवसैनिक मेळावा सुरू होण्याआधी आपल्या परंपरेनुसार आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते। तेव्हा शिंदे गटाच्या पोटात मळमळ सुरू झाली। धर्मवीरांच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी घातलेला पुष्पहार, भगवी शाल फेकताना मेंढ्यांना लाज कशी वाटली नाही, असा थेट सवाल या पत्रकार परिषदेअंतर्गत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। शिंदे गटाच्या महिलांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आनंद दिघे यांच्या पुतळ्यावरील हार आणि शाल खेचून काढला। याची ठाणेकरांमध्ये संतप्त अशी लाट पसरली आहे। ज्या महिलेने हे घृणास्पद कृत्य केलं त्या महिलेने समस्त ठाणेकरांची माफी मागावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे। पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा एक परिसंवाद होता, शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत, भास्कर जाधव, अनिल देसाई, इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती। ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघे साहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात। आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छितस्थळी जातात। त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांचा जो पुतळा आपल्या टेंबी नाक्याला आहे त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले। त्यांनी शाल हार अर्पण केला पुतळ्याला, पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती, शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूने ते जमा झालेले होते टेंबी नाक्याला। त्यांचा हेतू काय होता आमच्या लोकांना माहित नाही। आमच्या लोकांनी साहेबांना वंदन केलं, त्या ठिकाणाहून आमचे साहेब संपूर्ण नेते मंडळी त्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर या शिंदे गटाच्या लोकांनी अत्यंत घाणेरडं कृत्य केलं की दिघे साहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेले हार आणि शाल, आमच्या नेत्यांनी जे साहेबांना अर्पण केले होते हार शाल, हे हार आणि शाल एक बाई टीना डिसोजा नावाची जी बाई आहे शिंदे गटाची, त्या बाईनी अक्षरशः म्हणजे इतकं म्हणजे त्यांना ते व्हिडिओ मध्ये येण्याची एवढी जास्त उत्सुकता की तो हार आणि शाल हातात घेऊन त्या बाईनी फेकताना त्या व्हिडिओ मध्ये ती दिसते स्पष्ट, आणि तो हार आणि ती शाल जाऊन रस्त्यावर पडली, लोकांच्या पायाशी पडली। अरे ज्यावेळी आपण एखाद्या मूर्तीला फुलाची पाकळी अर्पण करतो, एखाद्या आपल्या दैवताला ज्यावेळी आपण मनापासून काही अर्पण करतो तर ते अर्पण केलेल्या त्या फुलाच्या पाकळीचं, त्या पानाचं एक आपण त्या ठिकाणी निर्माल्य समजून ते निर्माल्य सुद्धा आपण पाण्याला वाहतो। अशा प्रकारे त्याचा कधी आपण अपमान करत नाही। आणि दिघे साहेबांना जर तुम्ही म्हणता दिघे साहेब बाळासाहेब आमचे दैवत, शिवसेना आमची आणि यांच्या आचरणानुसार आम्ही चालतोय, मग दिघे साहेबांना दैवत मानणारे तुम्ही दिघे साहेबांच्या गळ्यातला हार शाल अशा प्रकारे उचलून रस्त्यावर फेकून देणं आणि दिघे साहेबांच्या पुतळ्याला नंतर पुन्हा दुग्धाभिषेक करणं हे या लोकांना कितपत शोभा देतं? आताच रेखाताईंनी सांगितलं की हा जो प्रकार झाला हा आपल्या ठाण्याला शोभणारा प्रकार नाहीये। सुसंस्कृत ठाणे म्हणून जी आपल्या शहराची ओळख होती ती पूर्णपणे सुसंस्कृतपणा यांनी पायदळी तुडवलाय। कारण कसं आहे की दिघे साहेब सगळ्यांचं दैवत आहे आणि मंदिर असतं तिकडे देव असतो, तिकडे आपण कोणाला असं सांगत नाही की तुम्ही जाऊ नका फक्त आम्ही जाणार। दैवत हे सगळ्यांचं असतं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब तर हे सगळ्यांचं, आपल्या ठाणेकरांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे ते। आणि तिथे कोणी जाऊन पाया पडलं किंवा एक भावनेने त्यांना एक हार अर्पण केला, शॉल अर्पण केली तर बिघडलं कुठे? काय तुमचं कमी झालं? कुठे तुम्हाला कमीपणा आला? आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगता की पावित्र्य त्याचं भंग झालं। मग पवित्र अपवित्रची व्याख्या तुम्हाला करायला शिकवली कोणी?
आणि जर आपण एखादं फुल देवापुढे वाहतो, त्याचं आपण त्या देवाचं पावित्र्य त्याच्यात उतरतं. ही आपली हिंदू संस्कृती, आपली हिंदू धर्म सांगतो आपल्याला. देवाला वाहिलेला हार आपण पायी खाली एखादं फुल पडलं तरी उचलून तर कपाळाला लावून बाजूला करतो. एका पिशवीत ते सगळं गोळा करून नंतर आपण एका शुद्ध पाण्यात ते निर्माल्य सोडलं जातं. असं असताना तुम्ही जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांना दैवत मानता, मग त्यांच्या गळ्यात असलेला शॉल आणि हार असं पायदळी तुडवायला फेकून देता. ह्याच्यात तुमचं सुसंस्कृतपणाचं लक्षण दिसलं आणि तुम्हाला काय संस्कार झाले तुमच्यावर ते दिसले. तुम्हाला फक्त आणि फक्त एक कॅमेरा समोर एक नंगा नाच करायचा असतो आणि अशा प्रकारची तुम्हाला कृत्य करायचे असतात असं मी म्हणेन. आणि आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो. आम्हाला बऱ्याच ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आल्या की तुम्हाला वाटेल की काल आम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही, पण ठाणेकरांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरनं आम्हाला आमच्या प्रतिक्रिया तर एकदम भन्नाट होत्या. कारण महिला आमच्या बोलल्या की आमच्या समोर असं झालं असतं तर काय झालं असतं माहित नाही. कारण महिला आघाडी ही सगळी जी आता आहे बाळासाहेब ठाकरेंकडे, ती पूर्णपणे दिघे साहेबांच्या मला वाटतं मुशीत तयार झालेली संघटना आहे. आणि ह्या महिलांनी काय केलं असतं, म्हणजे तुम्ही जे शांतपणे चाललेलं आहे, शांतपणे ठाणं चाललेलं आहे, त्याच्यात काहीतरी मुद्दाम दंगा करायचा, हिंसा करायची, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा. पण तुम्हाला हे कळत नाही की आपण ह्याच्यात तुमचं स्वतःचं तुम्ही नुकसान करून घेताय आणि तुमची स्वतःची जी प्रतिमा मलिन होतीये लोकांमध्ये ही तुम्हाला कळत नाहीये. आणि ते पहिला शिका आणि मग अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करा. आणि जर दिघे साहेब तुमचे आहेत तर दिघे साहेब आमचे पण आहेत. आम्ही अजून त्यांना हार घालणार, मग तुम्ही काय करणार आहात तिकडे जाऊन? ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून TGSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. श्री कोपिनेश्वर मंदिर सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये हा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने हिंदू नववर्ष निमित्त 30 मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. स्वागत यात्रेचे यंदाचे हे 25वे वर्ष असल्याने या स्वागत यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यंदाच्या नियोजनासाठी 3 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत TGSBचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. या बैठकीला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, त्याचबरोबर सुहृदयी उद्योजक समूह MCSCचे सुहास मेहता, सुहृदयी उद्योजक MMCचे सुहास मेहता यांच्यासह विविध मान्यवर प्रतिनिधी येथे उपस्थित होते. सर्वांनी स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या TGSB बँकेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सेवा सहयोगीच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचं दायित्व, सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे. ते मानव
संसाधन क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत यांसारखी माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला उपवन घाट येथे भव्य अशी महाआरती देखील घेण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन 7 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी एप्रिल महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 21 मार्चपर्यंत त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीमध्ये सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसुदा 1099 CR दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता ही निवेदनं 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावरती 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. भारताचे प्रधानमंत्री यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केलं आहे. देशातील 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबातील देशात 4.90 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्याच धर्तीवरती ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यातील वर्ष 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण 13,032 कुटुंबांचं करण्यात आलं असून 12,237 पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी 6,462 संख्या आहे. कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे. प्रथमतः अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड तालुक्यातील केवळ 35 ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत समावेश करण्यात आला होता. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडील सर्वेक्षणाचे लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगाने सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचं कामकाज वेगाने सुरू आहे. आज अखेर 13,032 कुटुंबांना सर्व्हे पूर्ण झाला असून 12,237 लाभार्थी पात्र झाले असून 9,767 लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. तर 6,462 कुटुंबांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर 6,462 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणतंही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्वेक्षण युद्धपातळीवरती सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. 2.5 वर्षाची कारकीर्द म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचं पर्व आहे. 2.5 वर्ष दिवसरात्र काम करून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकट आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही असं प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. शिवसेनेकडून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा 2.5 वर्षाच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठं पद मिळालं, मानसन्मान मिळाला, पण काही विघ्नसंतोषी लोकांना हे पसलं नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेंची आठवण येते.
असा टोला त्यांनी उबाटाला लगावला. एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार असं शिंदे म्हणाले. कोविड होता तेव्हा काही जण घरात हात धुवत बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता PPE किट घालून रुग्णांना धीर देण्याचं काम केलं आहे. 2.5 वर्षातील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली असं देखील ते यावेळी म्हणाले. ठाण्यात आपण वाढलो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलते. अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचे माझ्यावरती आणि माझं ठाण्यांवरती प्रेम कायम आहे अशी भावना यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. खरं म्हणजे मी एवढ्या कौतुकाला पात्र आहे की नाही मला माहित नाही. कारण एकनाथ पर्व खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की हे विकासाचं पर्व होतं. हे महाराष्ट्राच्या समृद्धीचं पर्व होतं. या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरणारं पर्व होतं. 2.5 वर्ष म्हणजे तसं बघायला गेलं तर मोठा काळ नसतो. आणि हे पर्व म्हणण्या इतकं किंवा जे काम तुम्ही दाखवलं त्याच्या एवढं त्या कामा एवढी महानता देखील माझी आहे की नाही मला माहीत नाही. परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री झालो. एक शाखा प्रमुखाचा एक मुख्यमंत्री या राज्याने पाहिला. माझ्यामध्ये काय बदल आहे का? मुख्यमंत्री होतो तेव्हाही तसाच होतो, आमदार होतो तेव्हाही तसाच. आता मुख्यमंत्री म्हणजे मग सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. मी अनेक वेळा बोललो आहे ते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे. आता DCM म्हणजे काय? डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आता त्याच्याच बॅनर सगळीकडे लागायला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे काय? सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे. सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आपण रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजचा हा जो कार्यक्रम केला आहे, आमच्या सर्व लाडक्या बहिणी इकडे आहेत, मीनाक्षीताई त्यांची सगळी टीम, या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास B. अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीच्या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा न्यायाधीश ठाणे V.L. भोसले, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण ठाणे सदस्य S.N. शहा, मुख्य न्यायदंडाधिकारी ठाणे S.K. फोकमारे, 7वे सहदिवाणी न्यायाधीश ठाणे S.C. डोईफुडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर श्री कैलास पवार, जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते झाले. सदर जनजागृती प्रभात फेरीमध्ये न्यायाधीश, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विधी स्वयंसेवक तसेच जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात जिजाऊ संस्था सहभागी झाली होती. सदर उपक्रमात येऊर अभ्यासिकेतील विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य सादर करून रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. थोडं बेटा हळूहळू 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 हां या
प्राधिकरण यांच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ हा अभियान राबवण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्व विद्यार्थी, न्यायिक अधिकारी व इतर अधिकारी यामध्ये समाविष्ट झाले आणि सर्वात महत्त्वाचं आहे की हे आंदोलन करण्याची गरज का भासते आपल्याला, तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी दोन्ही समान ट्रीटमेंट मिळावी आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती जी काही रोखल्या जाते आहे, आपण अंडर डेव्हलप आज पण जे आहोत ते आपल्या विचारांमुळे या ठिकाणी अंडर डेव्हलप असल्याचे आपल्याला जाणवते. बऱ्याच वेळेला आपण कर्ज घेतो ते मुलींच्या लग्नासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, तर हा मूळ भेदभाव जो आपण करतो तो आपल्या घरातूनच मूळ भेदभाव सुरू होतो आणि या सगळ्या गोष्टींची पायामुळे आपण उखडून काढली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आपलं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही आपल्याला करावं लागत आहे. हे दुर्दैव आहे, परंतु हे आंदोलन लवकरच आपलं थांबेल अशी आपण आशा बाळगू. आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद.